142 फिक्स आहे ना. फिमेलची बोन आहे का. मग आता मेलची म्हणला की. अरे मग मेल म्हणला असं का. अरे फी ऐकू आलं नसेल तुला. ओके फी विचारला. ओके हां. आणि ते त्याचं हाईट स्ट्रेचर का काय असतं ते सांग की. बरं 3.7 ना. लेंथ निघते हाईट निघते का लेंथ. दोन्ही सेमच असते. अरे मग काय निघतं याला 3.7 न मल्टिप्लाय केल्यावर लेंथला काय निघतं. अरे सगळी होल हाईट निघते. होल हाईट. बॉडी हां बॉडीची लेंथ निघते सगळी. अरे लय अवघड झालंय आमच्या तू. अरे सांग की प्लीज हां. ते झालं तेवढं. अजून क्वेश्चन काय विचारला होता त्याच्यात. हां काय लिहिलं जर्नलमध्ये. तरी काय विचारलं सांग की 1-2 क्वेश्चन काय आठवते थोडं. हां कशामुळे बास. डिफरन्स. आणि डिफरन्स वगैरे काय मेल फिमेलचं काही दुसरं. अरे बरोबर. टॅटोचं हां टॅटोमध्ये काय काय विचारलं. बरं मेडिको लिगल आणि डेफिनेशन दोनच. बरं ठीक आहे. नंतर फिटसमध्ये आला स्वतः. फिटसमध्ये हां हां मग वायबल आहे का नाही आहे ना. ओके हां 3 kg लिहिलंस ना. ओके. आणि वायबिलिटी किती असते मोर दॅन 24 वीक. 800 लाख विचार की. अरे कोणता इंटर्न होता. ठीक आहे हां. नंतर आपलं कोणती सीड गुंजा. गांजा असेल रे. गुंजा का काय होतं आब्रस गुंजा. गुंजा नाही का. ॲब्रस. आणि काय त्याच्यात विचारलं होतं. हां बरं अजून झालं तेवढंच ना. आता शेवटचा क्वेश्चन आहे पेल्विक एक्सरेचा. त्याच्यात काय दिलं तर 60 वर्षाचं एक तुला हे दिलं तर. काय मेल का फिमेल आहे. अरे पण 60 इयर एज आहे का. तुला कसं कळालं. बरं हां ठीक आहे हां. अजून फॅक्टरी ॲक्ट आणि काय प्युबिक बोन. अरे 3 मार्काला एवढंच का. 15 मार्काला एवढंच. बरं धन्यवाद. ते हर्षा कधी की 1 मिनिट काय म्हणावं नवीन जुनं राव. आयला ते तर सांगण्यात गेला ते बघून काय एक बोन काय त्याला कळालं त्याचं एक. अरे एक विपन काय कळालं त्याला आलेलं ते लगे एवढ्याच मारायला आहे. हां अरे बॉक्सर विपन तुला कोणता आलं सांग की. आणि ते हे कुणाला आलं एक्स हे रे शुगर केन चॉपर गन. अरे ते कशाने तोडते काय चॉपर. कोणता चॉपर आहे ते. शुगर केन चॉपर. साहेब पाटील आहे ना का. आता नव्हता का रे म्हणला प्रश्न. तेच चॉपरच आहे ना तो. अरे
हा ते काय काय कुणाला आलता मटन चॉपर मग 2 आलते का अरे शुगर केन वेगळा असतो आणि मटनचा वेगळा असतो र अरे नाही रे बॉक्सर शुगर चॉपर म्हणजे ऊस तोडायचा अरे भाव खरंच र मला तुझंच आलंय रे बघून आलोय आता आता बघितलंय तर आम्हाला दांडी दिसली त्याला हा ए बॉक्सर आणि क्वेश्चन हां बरं बरं आणि ते तू क्वेश्चन सांगितले होते की तुला लॅसेरेशन सॉरी काय काय सांगितलं होतंस ए पाठव की बाबा ए प्लीज प्लीज तुला आलेले बरं का लय टेन्शन आलं रे काय झोप येईना झाली मला टाइम काय झाला सुद्धा 12:30 वाजलेत रात्रीच्या हां रात्री 12:30 वाजले ओके हां आणि उद्या पेपर आहे काय अभ्यास चाललाय हां हां दिलेलं आहे की 15 वर्षाची पोरगी आहे हां तिच्या बापानं तिला आणलं याच्यात कुठे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हां तर मग तिनं पूर्ण कांड सांगितला हां बॉयफ्रेंड सोबत होती मध्ये त्यानं असं केलं मग तिचं सगळं मेडिकल रिपोर्ट खाली दिलेलं आहे मग तसं त्याच्यात लिहायचं ही सर्वायवरची होती ना हां सर्व ओके नंतर हां पुढे एस्टिमेशन एक बाई आहे एस्टिमेशन 25 वर्षाची दिलेला आहे एक्सरे दिलेला आहे जे हाफ एल्बोचा दिलेला आहे एल्बोचा दिलेला आहे पेशंटचं डबल एल्बो दिलाय एल्बो दिला दिला काय दिला दातांचा दिला दातांचा अरे याच्या अगोदर काय दिला एल्बो आणि एल्बो हां काय काय अरे नीट कळणार मला काय म्हणालास पेलवीस ओके पेलवीस रे बाबा ओके 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 दातांचा ठीक आहे दातांचा दात आणि काय काय विचारलं आता ह्याच्यात आणि तुला ते एज एस्टिमेशन रिपोर्ट यायला लागतो त्याच्यावर मग किती एज आलं तुझं अरे 21 ते 25 ओके अजून काय विचारले क्वेश्चन त्याच्यात अरे एवढं 10 मार्काला कसं असन बॉक्सर मला एवढ्यात कळायला लागला का ओके ओके अरे अरे सॉरी बरोबर अजून शेवटचं अजून काय 1 2 3 झालेत बघा आता 3 झालेत 2च राहिलेत आता सिकनेस आलंय का तुला सिकनेस सर्टिफिकेट ते निमोनिया स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचं दिले त्याला इन्फेक्शन व्हायला मला सांग त्याच्यात सिकनेसमध्ये तेवढंच दिलंय ओके सिकनेस आणि लिव्ह कितीची इंजुरी मध्ये मला सांग इमिजिएट इंजुरी किती आणि कोणती असते ते इन्सिडेंट इन्सिडेंट थांब अँटीसिडेंट प्लीज इमिजिएट इंजुरी ते सांग बरं अरे पण ती त्याच्यात कोणती होती केसमध्ये कोणती इमिजिएट इंजुरी होती तुझ्या केसमध्ये अरे तुझ्या केसमध्ये कोणती इंजुरी होती इमिजिएट निमोनिया लॅसरेशन आणि ऑदर स्टॅब होय का 2 आहेत का अरे निमोनिया झाला आणि कसं काय झालं तुझं ओके मग
डोक्यावर. आणि मग लॅटरल ॲब्डोमेन मध्ये स्टॅबिंग आहे. मग कोणती झाली इमिजिएट? ग्रीव्हियस नॉन ग्रीव्हियस असते रे भावा. मग कोणती झाली रे? ग्रीव्हियस आहे ना. अरे मग कोणती झाली? लॅसेरेशन झाली का स्टॅबिंग झाली इमिजिएट? हॅलो, ठेवला त्याने फोन. हर्षाला विचार काय, प्लीज प्लीज बाबा. हर्षाला विचार, हर्षाला. अरे मला सांग रे, या हर्षानं मला ते माझं वेपन आणलं नाही. तू तरी सांग. अरे बाबा खरंच सांग रे, सांग. अरे काहीच नाही ते फक्त 30 मिनिट वाचून. अरे इंजुरीचं सांग रे मला. इमिजिएट अरे बॉक्सर टेन्शन आलंय, करू नको. मजा करायची वेळ नाही. बॉक्सर फक्त केस सांग, त्याच्यात वुंड कुठं झालं, लॅसरेशन झालं आणि काय झालं त्याच्यावरून आम्ही काढतो. अरे हां बोल की. आवाज वाढवलं, मला ऐकायला येईना काय तुझं. हां बोल. प्रथमेश, हां हे पाय, इंजुरी रिपोर्ट आहे. ते इंजुरी रिपोर्ट मध्ये आहे लॅसरेशन ऑन हेड आहे. हां तर त्याचा सिटी स्कॅन केलेला आहे. तर ते त्याच्यात हिमोरेज आणि फ्रॅक्चर दिसते. हां नंतर लॅटरल ॲब्डोमेन मध्ये स्टॅबिंग इंजुरी आहे. तर ते स्टॅब इंजुरी आहे, तर त्याच्यामुळे क्लिनिक इंजुरी दिसते जर आपण MRI काढला तर. आणि आपण त्याचा एक पानचा आहे, म्हणजे वरून इंजुरी आहे, तर ते त्याच्यात लॅसरेशन आहे डबल, आणि त्याच्यात ते हे दिसते, म्हणजे 2/3 आणि 4th मेटाकार्पल फ्रॅक्चर दिसते एक्सरे मध्ये. ओके. इमिजिएट कोणती म्हणाली? हां मग इमिजिएट हे बघ, इमिजिएट कॉज ऑफ डेथ काय येणार, ते हिमोरेज येणार, कारण की सेरेब्रल हिमोरेज कॉज आहे त्याची. आणि इमिजिएट नंतर अजून एक असते अँटीसिडेंटमध्ये तू बाकीचे येणार, मग स्टॅब इंजुरी. अरे त्याच्यामध्ये आहे ना बघ, 3 स्लॉट असतात ना त्याच्यात. इंजुरी रिपोर्ट मेडिकल कॉस्ट ते लक्ष्मीचं आहे रे भावा. ते इमिजिएट तिथं बॉक्सर बरोबर आहे ना तू सांगितलेलं. थांब मी चेक करतो एकदा. थांब MCCDचं हा MCCDच विचारते की. अरे MCCDच विचारायला लागलोय मी. भावा मॅडम 2 पाठवले आता. पहिलं ते लक्ष्मीचं आहे ना, ते कॉज ऑफ डेथ आहे, म्हणजे MCCDचं आहे. हा आणि दुसरा जो पाठवला ते इंजुरी रिपोर्टचा आहे. अरे बरोबर आहे. भावा मग इंजुरी मध्येच विचारित होतो ना तुला मी. इंजुरी तेच म्हणून ना, इंजुरी रिपोर्ट अलग आहे आणि MCCD अलग आहे. मग अलगच असतंय ना, ते अलगच असतंय की. बरोबर. धन्यवाद बॉक्सर, माहिती सांगितल्यावर खरंच तुझा आभारी. थँक्यू. आज जिंकला. इंजुरी रिपोर्ट MCCD सगळं एकत्र करून टाकले. इकडं कन्फ्युजन सगळंच. 3-4 पंच मिक्स करून आहे बा. बघ बाय, निमोनिया पण बोलतोय ते, हिमोरेज पण बोलतोय परत.
अरे निमोनिया सिकनेसमध्ये म्हणलंय. हां बरं ठीक आहे, सिकनेसचं ठीक आहे. ते काय म्हणला इंजुरीमध्ये लॅटरल ॲबडोमेनमध्ये काहीतरी स्टॅब झालंय, हां स्टॅबिंग काहीतरी झालंय मला. त्याच्यामध्ये येणार नाही अँटीसिडंट आणि इमिजिएट कॉज. मग कोणता येणार बघ ते किती MCCD मध्ये येणार, कारण त्याचे सेरेब्रल हिमोरेज टाकून द्यायचं, स्कल फ्रॅक्चर आणि इमिजिएट कोणता लिहायचं त्याच्यात हिमरेज. सेरेब्रल हिमोरेज टाकायचं. डोक्यात पण म्हणला ना. डोक्यातच टाकली त्याने. ओके. आणि ह्याच्यात काय लिहायचं? अँटीसिडंट म्हणजे त्याला साईडला समजा लॅसरेशन वगैरे स्प्लीन टाकू वगैरे शकतो. ते लिहू शकतो. हां ब्लड डिस्चार्ज Abdominal, हां. आणि काय ते नील करून टाका, अदर सिग्निफिकंट काही गरज नाही त्याची. भारी सांगितलं बॉक्सर. मला एवढं आवडत नाही. अरे अरे बंद कर.